नमस्कार प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्ट मालिकेचा रिव्ह्यू पाहण्यात एक खूपच मोठी बॅड न्यूज तुम्हाला ऐकू आलीच असेल, समजलीच असेल की मुक्ता आता ही प्रेमाची गोष्ट मालिका सोडून जाणार आहे आणि शेवटचे काही एपिसोड तिच्यासोबतचे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि यामुळे प्रेक्षक प्रचंड या ठिकाणी तुम्हाला नाराज होताना दिसत आहेत आणि प्रचंड भडकलेले सुद्धा आहेत. आम्ही मालिका बघणारच नाही अशा पद्धतीचं त्याचं स्टेटमेंट येत आहे. खूप नाराज प्रेक्षक या बातमीमुळे झालेले आहे, परंतु या मुक्ताचाही नाईलाज आहे. कारण एकच आहे, कारण तिचे खूप अपकमिंग प्रोजेक्ट आहे, खूप नवीन नवीन संधी येत आहे आणि त्यामुळे मालिकेचे शूटिंगला डेट्स देणं तिच्यासाठी अवघड होत असल्याने याचा निर्णय तिने घेतलेला आहे आणि तिच्या जागी नवीन अभिनेत्री या ठिकाणी काम करताना तुम्हाला दिसणार आहे. तर प्रेक्षकांनो, मालिकेत सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळेल की या सावनीला घराच्या बाहेर हाकलून दिलेलं असतं, परंतु तिचे कटकारस्थान काय थांबायचे नाव घेत नाही. ती नवीन नवीन कटकारस्थान करते. तिचा हत्यार एकच असतं, ते म्हणजे हा आदित्यमार्फत आता ती नवनवीन या ठिकाणी कटकारस्थान करताना दिसणार आहे. परंतु दुसरीकडे मात्र एक आनंदाची बातमी म्हणजे जी काही अवस्था या कोमलची झाली असते, तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला असतो, तिला असेही झाले असतात. सोसायटीचे लोकही खूप बोलत असतात. हिच्यामुळे आता तिच्या घरच्यांनाही प्रचंड त्रास होणार असंही तिच्या वक्तव्यामुळे ही खूप दुखावलेली आपल्याला कोमल दिसते आणि तिने मग झोपेच्या उगाळ्या घेऊन आत्महत्या करताना ती दिसत आहे. कशी ती वाचते. मुक्ता थोडे उपचार करते आणि मग बाकीचे उपचार डॉक्टर येऊन करते, त्याच्यामुळे ती धोक्याच्या बाहेर असते. परंतु तिने खूप मोठं या ठिकाणी आपल्याला टेन्शन घेतलेलं आहे. शेवटी मग मिहीरलाही हे सगळ्या गोष्टी सहन होत नाही. आता कोण माझ्याशी लग्न करणार असंही या ठिकाणी कोमल बोलत असते. माझ्यासारख्या आजारी मुलाशी कोणच लग्न करणार नाही असं या ठिकाणी ती बोलते. यानंतर मग मी तुझ्याशी लग्न करेल असं बोलते. यानंतर मुक्ताला इथे धक्का बसतो. हा भावनेच्या भरात निर्णय घेतोय असं या ठिकाणी तिला वाटतं. ती समजवते सुद्धा. तेव्हा हा मिहीर बोलतो की नाही, मी खूप विचार करून हा निर्णय घेतलेला आहे. मुक्ता त्यानंतर समजवते, पण तो बोलतो नाही, माझा निर्णय पक्का आहे, मी काय चुकीचा विचार करत नाही आणि मी का तिथे सेटल झाली, मग मी पण मूव ऑन झालो असं बोलताना दिसते. आणि मग या दोघांचं इथे खूपच धूमधडाक्यात लग्नसुद्धा होताना या ठिकाणी दिसते. सगळेजण इथे खूप खुश असतात. कोमलच्या आयुष्यात मिहीर नावाचा चांगला मुलगा आला असतो आणि तो घरातलाच असतो, त्याच्यामुळे कोमलही खुश असते आणि खूप सगळं आनंदात जात असतं. परंतु याच गोष्टी सावनीला मात्र पटत नसतात. ती जेव्हा हे बघते तिला खूप मोठा धक्का बसतो. ही आजारी पोरीला माझा भाऊने लग्न केलं, माझ्या भावाला गळ्यात पाडलं आणि ती भडकलेली असते, यांना मी सोडणार नाही असं बोलताना सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसत होती. आणि लग्न झाल्यानंतर जेव्हा हे बाहेर पडतात तेव्हा मी का सगळं सत्य की मी प्रेग्नंट आहे, मिरच्या बाळाचे आई होणार आहे, हे सगळं सांगण्यासाठी निघालेलं आहे. परंतु या दोघांनाही लग्न झालेलं पाहून, एकत्र पाहून या मेघाला खूप मोठा धक्का बसतो आणि मग ती त्याच अवस्थेत घरी येताना दिसते. तेव्हा हर्षवर्धन तिचा खूप माझा कोड होताना दिसतो, कारण कोमल आणि मिरच्या लग्नाचेही फोटो त्याकडे आले असतात. आता मी सांगन तसंच वागायचं, या घरच्या बाहेर पडायचं नाही असं बोलताना दिसते. तेव्हा ती बोलते, मी तुझं ऐकणार नाही, मी अजूनच जोमाने तुला बरबाद करायला बघेल असं ते बोलताना दिसते. परंतु इथे दुसरीकडे मात्र या सईचा बड्डे आपल्याला या ठिकाणी येताना दिसतो आणि सईचा एकच हट्ट असतो की काही करून माझ्या वाढदिवसाला आदित्य आला पाहिजे, नाहीतर मी वाढदिवसच करणार नाही. त्याच्यामुळे हे खूप दुखावताना दिसतात. आता कसं काय आणायचं, ही सावनी काय त्याला पाठवणार नाही आणि मग हिची इच्छा कशी काय पूर्ण करायची. सागर तिला प्रॉमिस देत नाही, परंतु ही मुक्ता प्रॉमिस देऊन बसते की तुझ्या वाढदिवसाला नक्कीच आदित्य असणार आहे, तू काळजी करू नको. तेव्हा सई इथे खुश होताना दिसते, परंतु सागर भडकतो, उगाच कशाला तुम्ही खोटं प्रॉमिस करताय. तेव्हा ही बोलते, आपण प्रयत्न करू, सावनीकडे जाऊ आणि आदित्यला इन्व्हाइट करण्यासाठी जाऊ. परंतु इथे आदित्यही खूप उदास असतो. तिला सईच्या वाढदिवसाला काही करून जायचं असतं, परंतु ही मुक्ता खूप तिचा माथा भडकवते आणि बोलते की त्यांना तुझी काळजीच नाही आहे, ते असतं तर तुला थांबवलं असतं. आणि बोलते की तू बिलकुल या सईच्या वाढदिवसाला जायचं नाही असं धमकावून तिला शांत करताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आणि हो,
तर सावनीने वाढदिवसाच्या सहीचा खूप तमाशा केला असतो, त्याच्यामुळे ही सावनी खूप संतापते आणि तिथे तमाशा करते आणि जाते, परंतु ही सई मात्र उदास होते. वाढदिवसाचा बार तमाशा करून ठेवला असतो, त्याच्यामुळं मुक्ता पण खूप भडकताना दिसते. त्यामुळे शेवटी नाईलाजाने हे मग डायरेक्ट या सावनीच्या घरी येताना दिसतात आणि या आदित्यच्या कस्टडीची नोटीस घेऊन येतात. ही आदित्यच्या कस्टडीची नोटीस याच्यावर सही कर असं बोलते, तेव्हा ती मुक्ताला मारत जाते, पण ती हात पकडते आणि बोलते की आता तुला सही करावंच लागेल. आता पाहू नक्की या मालिकेत येणाऱ्या भागामध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे. धन्यवाद. आधी मुक्ता आणि सागर या सावनीला भेटायला आले असतात. सईचा बड्डे आहे आणि त्यासाठी मी आदित्यला इन्व्हाइट करायला पाठवते असं या ठिकाणी बोलताना दिसते, परंतु या ठिकाणी मात्र ही डायरेक्ट सावनी बोलते की तो येणार नाही, तुला जे काही करायचं ते कर. तेव्हा ती बोलते तू पाठवायचं मला काय माहिती नाही. तेव्हा ही नाहीच बोलते, मी काय पाठवणार नाही. आणि मग या ठिकाणी हे निघून जाताना दिसत, परंतु सई परत तोच हट्ट करते. शेवटी नाईलाजाने हे परत येताना दिसतात आणि मुक्ता प्लॅनच करून आले असते हिला कसंही मानवायचं. आणि तिथे आल्यानंतर आदित्यसुद्धा भेटतो. मी तुला इन्व्हाइट करायला आले असं बोलते, पण तो उदास होतो, सावनी पाठवत नसते. यानंतर ही या सावनीला चांगलं झापते, तू जर पाठवलं नाही ना तर मी कस्टडीची नोटीस पाठवल. कोर्ट असं मुलाला कोणत्याच आईकडे ठेवणार आहे जी फायनान्शियली स्टेबल नसेल, ते एवढं पैसा नसेल आणि ती हॉटेलमध्ये राहत असेल. त्यामुळे लक्षात ठेव, मी जर नोटीस पाठवलं ना सगळं काही तुला मागत पडेल. तेव्हा ही बोलते तुला जे काय करायचं ते कर. आदित्यचं फक्त माझ्यावर प्रेम आहे आणि तो मला सोडून कुठेच राहणार नाही आणि राहणार सुद्धा नाही. तेव्हा मग ही इथे मुक्ता बोलताना दिसत आहे, आधीचा जर आदित्य असेल ना तर मी मान्य केलं असतं, परंतु हा आधीचा आदित्य नाही आहे, त्याचं आमच्या सगळ्यांवरही खूप प्रेम आहे. त्याच्यामुळे तुझे जे कारनामे जर त्याला सांगितले ना तर नक्कीच तो तुला सोडून जाईल असं बोलताना या ठिकाणी दिसते. आणि मग हा आदित्य वाढदिवशी त्या ठिकाणी आपल्याला सईच्या जाताना दिसतात, परंतु तिथंही ही खूप मोठे तमाशेसुद्धा करताना दिसते. आणि तुझी यांना काळजी नाही आहे, तुझ्यावर प्रेम नाही आहे, आता यापुढे आपण कधीच यायचं नाही असंही बोलताना दिसते. त्यामुळे आता पाहू मालिकेत येणाऱ्या भागामध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे. धन्यवाद.